आज आपण करणारे मिश्र डाळीचे सांडगे. त्यासाठी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. 1-1 कप म्हणजे पावशेर पावशेर डाळी घेतलेल्या आहेत. हरभऱ्याची डाळ 1 कप घेतलेली आहे. मटकीची डाळ 1 कप, उडदाची डाळ 1 कप आणि मुगाची डाळ 1 कप. ह्या 4 प्रकारच्या डाळी 4 ते 5 तासांसाठी ह्या भिजत ठेवलेल्या होत्या. आता ह्या मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ. डाळींमधलं पाणी काढून टाकायचे आणि डाळ वाटायची. थोडी जाडसरच वाटायची, जास्त पेस्ट करायची नाही डाळीची. आपली वाटून झालेली या पद्धतीने वाटून घ्यायची. थोडीशी जाड जाड दिसली पाहिजे, जास्त बारीक पेस्ट नाही करायची. मुगाची डाळ वाटून झाली आपली. आता ही मटकीची डाळ टाकून देऊ. मटकीची पण डाळ आपली वाटून झालेली, काढून घेऊ. उडदाची डाळ वाटून घेऊ. उडदाची डाळ पण आपली वाटून झालेली. हरभऱ्याची डाळ वाटून घेऊ. आता हरभऱ्याची डाळ पण आपली वाटून झालेली. अर्धी वाटी धणे घ्यायचेत आपल्याला, अर्धी वाटी जिरे आणि मोठी 1 वाटी लसूण घेतलेलं आहे. हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. लसूण, जिरे आणि धणे आपले वाटून झालेले. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, असं जाडसरच ठेवायचं. आता हे मिक्स करून घेऊ. यातच टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर. भरपूर टाकायची कोथिंबीर. स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीर. अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकून घेऊ. मोठे 2 चमचे मीठ टाकून घेऊ. आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ छान. सगळं मिश्रण आता आपण मिक्स करून घ्यायचं. मीठ या मिश्रणात जास्त टाकायचं नाही, वाळल्यानंतर मग ते खारट लागतात. थोडं कमीच टाकायचं. सांडगे घालण्यासाठी आपलं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे. आता याचे सांडगे घालून घेऊ. ताटाला अगदी थोडंसं तेल लावून घेऊ. तेलाचा हात त्याच्यावर सांडगे घालू. या पद्धतीने सांडगे घालायचे. जास्त बारीक घातले ना मग ते वाळून खूपच बारीक होतात. हे बरोबर आहे. हाताने आपण हे सांडगे तोडून घेतलेले. तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर बॉटलनी पण ह्या येतात. अशा बॉटलनी घ्यायची करून. याच्याने पण छान येतात, एकसारखे बारीक येतात.
1 किलो डाळीचे आपले सांडगे झालेले आहेत. काल आपण सांडगे केले होते. कालचं ऊन आणि आज दिलेलं ऊन छान आपले सांडगे झालेत. 2 दिवसाच्या उन्हात हे वाळून जातात.